नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण बघितलं होतं मंत्रिमंडळाने काही निर्णय घेण्यात आलेले होते. त्या निर्णयामध्येच एक महत्त्वपूर्ण निर्णय असा सुद्धा होता की मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेण्यात आलेला होता आणि त्या संदर्भात आपण त्या दिवशी बोललो होतो. त्या दिवशीचा व्हिडिओ आपल्याला आय बटन या ठिकाणी बघायला मिळून जाईल. पण त्या दिवशी आपण बोललो होतो की ज्या दिवशी GR येईल त्या दिवशी आपल्याला विविध गोष्टींबद्दल माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला पात्रता कळणार आहे, त्याचबरोबर अर्ज कुठे सादर करायचा, कागदपत्र नेमकी किती लागणार आहेत, काय लागणार आहेत आणि कोणती लागणार आहेत आणि इतरही अजून काही माहिती आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला बरीचशी या योजनेची माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. आज आपण GR आलेला आहे आणि त्या GR बद्दल माहिती जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी त्या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, GR या ठिकाणी आलेला आहे 6 फेब्रुवारी 2024ला. राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात मान्यता देण्याबाबत या ठिकाणी GR निर्गमित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी प्रस्तावना बघू शकता. शासन निर्णय काय मित्रांनो, तर राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, रोगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासनास मान्यता देण्यात येत आहे. योजनेचं नाव दिलेलं आहे बघा मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजना. सदर योजनेचं ध्येय नेमकं काय असणार आहे, तर राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळी रकमी 3000 पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. DBTद्वारे हा लाभ त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. म्हणजे जे की वयोश्री योजनेचं मानधन आहे तर ते 3000 एवढं असणार आहे. योजनेचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे बघा. सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता किंवा दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील. जसे की उदाहरणार्थ दिलेले चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर किंवा कमोड खुर्ची, निब्रेस, लिंबर बेल्ट किंवा सर्वायकल कॉलर अशा पद्धतीची यंत्र त्या ठिकाणी दिली जाणार आहे. तसेच शासनाच्या कर्म विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेल्या तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येणार आहे. निधी वितरण किंवा अर्थसहाय्य कसं असणार आहे बघा. राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. थेट लाभ DBT प्रणालीद्वारे 3000च्या मर्यादेत निधी वितरित करण्यात येईल. त्याचबरोबर शिबिराचे सुद्धा आयोजन या ठिकाणी केलं जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र किंवा उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले संसर्गजन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबतच या योजनेचा लाभार्थ्यांची तपासणी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची तपासणी, प्रवास, अल्पहार, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थी यांची नोंद, दस्तऐवज हाताळणी, कागदपत्रे तपासणी करून त्यांना थेट लाभ DBTद्वारे वितरित करणे. तसेच लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करणे करिता प्रति लाभार्थी 200 रुपये अंदाजित अपेक्षित खर्च या ठिकाणी आहे. योजनेची अंमलबजावणी जी काही आहे तर ती अधिकाऱ्यांसाठी या ठिकाणी उपयुक्त आहे. जर आपल्याला वाचायची असल्यास आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. त्या दोनही ग्रुपवरती आपण हा GR त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे. आपल्याला जर बघायचं असल्यास त्या चॅनलला जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी आपण GR बघू शकता. तर अशा पद्धतीचा GR आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे की लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष नेमके काय असणार आहे. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक असायला हवा की ज्या नागरिकांनी 31
डिसेंबर 2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केलेली असतील असे नागरिक पात्र समजण्यास येतील. ज्या व्यक्तींचे वय 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डासाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती किंवा असेल तर असणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारार्ह असेल. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ नियोजन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्र शासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो. उत्पन्न मर्यादा दिलेली मित्रांनो, तर 2 लाखाच्या आतमध्ये आपलं उत्पन्न असायला हवं. सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे, म्हणजे परत आपल्याला लाभ त्या ठिकाणी मिळणार नाहीये. पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात 3,000 थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्र प्रशिक्षण घेतल्याचे लाभाचे देयक, ज्याला आपण पावती किंवा इनव्हॉइस त्या ठिकाणी म्हणू शकतो, प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत संबंधित सहाय्य आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम CPSU संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक आहे. अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम रिटर्न त्या ठिकाणी घेतली जाणार आहे, वसूल केली जाणार आहे. आता योजनेसाठी नेमके कागदपत्र कोणकोणती लागणार आहे बघा, तर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुकची झेरॉक्स आपल्याला द्यायची आहे. पासपोर्ट साईजचे 2 फोटो द्यायचे, स्वयं घोषणापत्र द्यायचे आणि शासनाने ओळख पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्र आपल्याला द्यायचे आहेत. त्याचबरोबर नेमकं आता ही एक संभ्रम क्लिअर झाला की बाबा आपल्याला अनुदान किती भेटणार आहे. त्याचबरोबर आपल्याला नेमकी पात्रता काय आहे, निकष काय आहेत किंवा कागदपत्र काय आहेत हे सुद्धा समजलं. परंतु दादा अर्ज नेमकं कुठं करायचा आहे, तर ते बघा पोर्टल तयार करणे यावरती काम चालू आहे. राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल. म्हणजे पोर्टल लवकरच त्या ठिकाणी ते लॉन्च करणार आहेत. योजनेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या ठिकाणी बरेचसे प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. नियंत्रण आणि मूल्यमापनासाठी सुद्धा या ठिकाणी प्रक्रिया आखलेली आहे. आर्थिक भार किती पडलेला आहे तर तो सुद्धा खर्च दिलेला आहे. नोडल एजन्सीजचा खर्च किती असणार आहे ते दिलेला आहे. कामाचे स्वरूप त्या ठिकाणी दिलेले आहेत. शिबिर आयोजन या ठिकाणी सगळी माहिती आपल्याला व्यवस्थित दिलेली आहे. जर आपल्याला GR बघायचा असेल तर परत सांगतो, आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्यामध्ये आपण जॉईन व्हा आणि GRची व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला जर वाचायचं असेल तर आपण वाचू शकता. अशा पद्धतीने मुख्यमंत्री वयोश्री योजना होती जी की आपण या ठिकाणी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आशा करतो की या योजनेचा आपल्या सगळ्यांना, वरिष्ठ नागरिकांना, आपले आजोबा असतील, आजी असेल किंवा कोणीही एक वरिष्ठ नागरिक असतील तर त्यांना या योजनेचा लाभ होईल आणि गरजवंतांची गरज या ठिकाणी पूर्ण केली जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.